नमस्कार वकील साहेब. नमस्कार. खामगाव प्रकरणातल्या कोकणे यांची जी केस आहे ती तुमच्याकडेच आहे असं समजतं. बरोबर. नक्की काय प्रकरण आहे? हे प्रकरण म्हणजे गावकऱ्यांमध्ये आणि जे कोकणे कुटुंबीय आहे यांच्यात झालेल्या वादाला वेगळं वळण देऊन कोकणे कुटुंबावर खरं तर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्यावर गंभीर कलम लावून म्हणजे हत्येचा प्रयत्न अशा प्रकारचा कलम लावून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. काय नक्की या प्रकरणामध्ये तथ्य आहे का? नाही सर, एकंदरीत आलेले जे पुरावे आहेत ना यामध्ये कुठलंही तथ्य नाही. एकतर्फा कारवाई पोलिसांमार्फत ही राबवली गेलेली आहे आणि हा पूर्णतः म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून हा FIR होऊच शकत नाही 307चा म्हणजे जुन्या 307चा. कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हत्याराचा वापर कोणाला मारण्यासाठी जीवे मारण्यासाठी प्रयत्न केलेला नाही किंवा त्याने वार केलेला नाही. निव्वळ एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ पोलिसांना दाखवलं आणि पोलिसांचा गैरसमज करून त्यांच्याकडून त्यांचा गैरहेतू साध्य करून घेतला गेलेला आहे. सर, तुम्ही म्हणताय की फिर्याद दिली किंवा पोलिसांना चुकीची माहिती दिली, परंतु तरी देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी PCC देखील मागितलेली आहे. नक्की मग आता होतं कसं साहेब, प्रथमदर्शनी जेव्हा गुन्हा दाखल होतो, ज्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता की याच्यामध्ये कुऱ्हाड मिळाली, कुऱ्हाड हातात आहे आणि यामुळंच आमच्यावर हल्ला झाला, हे प्रथमदर्शनी पोलिसांना भासवलं गेलं. एवढंच नाही, PI साहेब असतील, DYSP साहेब असतील, यांना अनेक गावकरी भेटले की साहेब या मुलांनी असा असा कुणी हल्ला केला, त्या बापाने केला, त्या दुसऱ्या मुलांनी केला, हे पोलिसांना भासवलं गेलं. आणि मग त्यांना असं सांगितलं गेलं, बघा साहेब हे सगळे अशा प्रकारची कृती करतायत आणि आमच्यावर हल्ला करतायत. पण ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी म्हणजे मीन व्हाईल गुन्हा दाखल झाल्यानंतर साहेब त्याच्यामध्ये पोलिसांनी मग 307 प्रमाणे, कारण कुऱ्हाडीने हल्ला केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी कोर्टापुढं आरोपीला प्रेझेंट केलं त्यावेळेस त्यांनी कशासाठी कस्टडी मागितली की हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पोलिसांच्या दृष्टिकोनातून प्रथमदर्शनी तसं वाटत होतं की हा कुऱ्हाडीने हल्ला आहे, एखाद्यावर जीव घेण्यासाठी हल्ला केला आहे. मग हे सगळं केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस कोर्टापुढं रिप्रेझेंट केलं त्यावेळेस असे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, हे पुन्हा गुन्हा तसं करू शकतात, एकावर पॉस्कोचा जुना गुन्हा दाखल आहे म्हणून त्याला पोलीस कस्टडी आवश्यक आहे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, अशा प्रकारची बोगस कारणं दिली. मी खरं तर त्यावेळेस मेहरबान कोर्टाला जो आम्हाला त्या दिवशी सकाळी एक व्हिडिओ प्राप्त झाला की ज्यामध्ये क्लिअर कट दिसते की ज्याच्यावर म्हणजे जो प्रसाद म्हणून आहे पोरगा, ज्याच्यावर खरं तर गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे, त्या प्रसादनी एकही हल्ला हा जखमी असेल किंवा गावातला कोणताही व्यक्ती असेल याच्यावर केलेला नाही, ही स्पष्ट बाब होते. मग तो कुऱ्हाड जर समजा एखाद्याला मारायचं आहे साहेब, इंटेन्शन टू किल हे जर मारायचं असेल तर तो ती कुऱ्हाड पहिली अजिंक्य भौगोलप येतात ते त्याच्यावर उगारेल, इतर लोक येतात ते त्याच्यावर उगारेल, तो उलट माग लपून ठेवते ती. समजा असं गृहीत पकडा, जर आता कालचीच मी तुमची बाईट पाहिली, आम्हाला तर खरं या इन्व्हेस्टिगेशनमधले कुठले कागदपत्र प्राप्त होत नाहीत, परंतु प्राप्त माहितीवरून आणि काल व्हिडिओ पाहिल्यावरून फिर्यादीची जी जखम आहे ती एकच आहे. मग जर ते कन्सिडर केलं, यामध्ये तो जो व्हिक्टीम म्हणजे जखमी आहे, या जखमीला जर पाहिलं साहेब, एकच जखम या बाजूला आहे स्कल्पला इथं, तर अशा पद्धतीत जी जखम झाली ती दगड मारलेलं, जो नेहरकर कुटुंबातला एक व्यक्ती आहे त्यांनी दगड मारलाय, तो आरोपीला मारत असताना इथं जखमीला लागलेली आहे. ही जखमेवरूनच एकच जखम आहे. मग आता अशा परिस्थितीत कुऱ्हाडीने मारले म्हणतात, कुऱ्हाड अगोदरच जखम होण्यापूर्वीच कुऱ्हाड दुसऱ्याने काढून घेतलेली आहे, तर कुऱ्हाडीने जखम होईल का? त्याला जेवढी बेदम मारहाण केलेली आपल्याकडे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. मग हा आरोपींवर होत असलेला प्रचंड अन्याय आहे. खोटी केस करणं आणि त्यात एखाद्याला अडकवणं हे सुद्धा कायदेशीररित्या गंभीर बाब आहे. म्हणून आम्ही त्यासाठी सर्व प्रकारचे सामदाम दंडभेद या सर्व प्रकारचे प्रयत्न करून या आरोपीनं जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे यातून बाहेर वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, याबाबत जे काही आहे तुमच्या आशी त्यांना अटक झाली तिघांनाही, तर त्याच्या पत्नी होत्या त्या देखील क्रॉस गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती करत होत्या, पोलिसांनी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही असं समजतं. हो, ही प्रथमदर्शनी खरी गोष्ट आहे. ज्या दिवशी क्रॉस गुन्हा ते दाखल करत होते त्यावेळेस त्यांचा घेतला गेला नाही, तो यासाठी की पोलिसांना प्रथमदर्शनी असं भासवलं गेलं गावकऱ्यांनी की ही यांनी मारहाण केली. ॲक्च्युअल डिफरंट पार्ट होता, तिथं डिफरंट सर्कमस्टन्सेस होत्या. पण मग त्यावेळेस पोलिसांना असा समज झाला की ही महिला ही खोटं बोलते, परंतु ही दृष्टी म्हणजे बदलली दुसऱ्या दिवशी जेव्हा व्हिडिओ प्रत्यक्ष समोर आला. म्हणजे एका व्हिडिओमुळं सत्य बाहेर आलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने
ज्यांच्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो गुन्हा अर्ज आम्ही दिला आणि त्याप्रमाणे गुन्हा तो दाखल झालेला आहे. सर, हे सगळं व्हिडिओ बाहेर आले, आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, जखमी त्याची मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये बरंच चित्र स्पष्ट झालं. ते मेडिकल रिपोर्ट पाहिला असता तरी देखील पोलीस मात्र अटकेतच ठेवून आहे तुमच्या आशिलांना. ही खरं तर गंभीर बाब आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला लिबर्टी दिलेली आहे. आर्टिकल 21 प्रमाणे मुक्त जीवन जगण्याची प्रत्येकाला संधी दिलेली आहे. आता त्यावर आरोप निश्चित होणं किंवा त्यावर गंभीर आरोप केलेत म्हणून त्याला अटकेत ठेवणं ही एक बाब असू शकते, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जेव्हा काही पुरावे पोलिसांसमोर आलेले आहेत त्यावेळेस पोलिसांची प्रथमदर्शनी ड्युटी आहे की यावेळेस 307 सारखा म्हणजे गंभीर गुन्हा जो लागलेला आहे तो ते कमी करू शकतात, कारण त्यांनी हल्लाच केलेला नाही किंवा त्याच्या हल्ल्यामुळं कोणालाही जखम झालेली नाही. जी जखम झालेली ती दगडामुळे झालेली आहे. त्यामुळं त्या हत्याराचा जर वापर गुन्ह्यात केलेला नाही तर एखाद्याचा जीव घेण्यासाठी प्रयत्न करणे हे कलमच वगळता येऊ शकतं. पोलिसांनी ते करायला हवं. जर नाही केलं तर याबाबत आम्ही रॉंगफुल डिटेन्शन या ग्राउंडवर सुद्धा आम्ही हायकोर्टात जाऊन याविरुद्ध आवाज उठवू. वेळप्रसंगी पोलिसांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागेल.